ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। खबर धुले से है, जहां उम्मेद महाराष्ट्र राज्य महिला एवं कर्मचारी संघ की ओर से पंचायत समिति से कलेक्टर कार्यालय तक मार्च निकाला गया। बताया जा रहा है कि उम्मेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याण संघ की लंबित मांग को लेकर मार्च निकाला गया है। इस अवसर पर शिल्पा भोरिस्कर, अंजना परदेशी भारती परदेशी, अंजना परदेशी, कविता कुंवर, रेहनी पिंजारी और धुले जिले की असंख्य महिलाएं उपस्थित थी। उमेद संघटना अध्यक्ष आमच्या महिला केडर पूर्णपणे उमेदसाठी जीवार्पण करतात। प्रत्येक योजनाचा लाभ गरीब महिलांपर्यंत पोहोचवतात। लखपती दीदी असो किंवा CMAGP PMAGPची योजना पूर्णपणे महिलांपर्यंत पोहोचवतात आणि महिलांचे गरीबातली गरीब महिलांचे व्यवसाय सुरू झाले तर ते आज त्यांचे गरिबीतून पुढे आलेले आहेत आणि हे आमचं काम कायमस्वरूपी करावं शासनाने, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि आमच्या गरीबातल्या गरीब महिलांना चांगला रोजगार मिळवून द्यावा। आता सध्या काय रोजगार मिळतो? तरी महिला आता आम्हाला 200 रुपये रोज आणि म्हणजे 6000 रुपये आम्हाला मानधन मिळतंय। मानधनपेक्षा मानधन आम्हाला कायमस्वरूपी शासनाने करावं, कारण की आमच्या अभियानाला स्वतंत्र आहे पण प्रमाण करून घ्यावं महिलांना, हीच आमची अपेक्षा आहे। माझं नाव शीतल किशोर पाटील, माझं गाव सौंदाणे, माझं पद CRP म्हणून आहे आणि मी आमच्या धुळे तालुक्याला सचिव म्हणून काम करते। आमच्या मागण्या असं आहेत, आमचं उमेद अभियान आहे जे घराघरातल्या महिला स्वतःच्या म्हणजे उपजीविका चालू करण्यासाठी आपण घराघरातून चूलपासून महिला बाहेर काढतोय, महिलांना सक्षम करतोय। आम्ही शासनाचं जे पण ऑनलाईनचे सगळे काम आहे ते सगळे करतोय आम्ही, पण आमची दखल कुठे घेतली जात नाही। आमची एवढी एकच मागणी आहे, आमचा जो विभाग आहे स्वतंत्र व्हायला पाहिजे। आमच्या उमेद अभियानाला पण एक स्वतंत्र दर्जा दिला पाहिजे आणि आमचं अभियान हे स्वतंत्र व्हायला पाहिजे। तुम्ही गेल्या किती वर्षापासून हे सर्व काम करता? मी गेल्या या अभियानात 9 ते 10 वर्षापासून काम करते आणि या अभियानात आम्ही लखपती दिदीचं झालं, शासनाचं जे पण मिशन अंत्योदयचे सर्वे आहेत, त्याच्यानंतर लखपतीचे मिशन अंत्योदयचे स्वच्छता अभियानावर आहेत, सगळे कामं करतोय आम्ही। राहिलं जे मुख्यमंत्री लाडकी बहिणीची योजना आहेत या फक्त अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना सांगितलं होतं, पण ते सुद्धा काम सगळ्यात जास्त माझ्या ICRP ताईंनी फॉर्म भरून घेतलेले, पण फक्त हो म्हणतायत, पण मग याची कुठे आम्हाला लेखी स्वरूपात आमची मागणी पाहिजे। एवढीच आमची एक विनंती आहे का आमची एवढी मागणी लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।